राम राम मंडळी, शुभ सकाळ. मी आहे समिता आणि माझ्या समिता जी ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, तुम्ही सर्वजण कसे आहात? आय होप तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि आनंदी असाल. तर जे कोणी माझे नवीन सबस्क्रायबर असतील त्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि त्यांना खूप खूप धन्यवाद देते. तर असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर मंडळी, गणपती बाप्पा आले तेव्हा अगदी आनंदी वातावरण होतं आणि खूप छान गणपती बाप्पा असताना छान दिवस गेले आणि कालच आपली अनंत चतुर्दशी झाली. गणपती बाप्पा आपल्या गावी गेले तर मन भरून आलं. तर मंडळी, 17 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी होती आणि गणपती बाप्पांचं विसर्जन खूप आनंदात आणि शांतिमय पूर्व झालं. आम्ही पण गणपती बाप्पांच्या विसर्जनला आमच्या इथे जवळच मारवे बीचला गेलो होतो आणि गणेश भक्तांची खूप गर्दी होती. तर खूप आनंदी वातावरण होतं सर्व ठिकाणी. तर आज आहे 19 सप्टेंबर आणि कालपासून पितृपक्ष महिना चालू झाला आहे. तर आम्ही दरवर्षी प्रथम प्रतिपदेलाच आमचा माळ घालतो, पण काही कारणास्तव आम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वितीय श्राद्धाला माळ घातलाय. तर आज आमचा माळ आहे आणि तर कालपासून खूप तयारी. माळ असला की खूप घाई गडबड असतेच, सगळं जेवण बनवायचं असतं. तर माझी पण अशीच घाई झाली आणि सर्व जेवण मलाच बनवायचं आहे. त्याच्यासाठी खूप पूर्वतयारी करावी लागते. काल सर्व तयारी करून ठेवल्यामुळे आज जरा जेवण बनवायला इझी झालं, कारण सगळी तयारी असली तर आपण लवकर लवकर सर्व भाज्या म्हणा पटापट करू शकतो. तर मी असं आज बनवलं आहे, पण जास्त शूट घेता आलं नाही. तर आज माळ आहे तर सर्व पदार्थ बनवावे लागतात, पण मी जेवढे पदार्थ मला शक्य झाले तेवढे मी बनवले आहेत आणि हे करताना खूप छान वाटतं. घाई होते, पण एक आपण मन लावून करतो. आपल्या पूर्वजांना, आपल्या आई वडील, सासू सासऱ्यांना, सर्वांना पितृपक्षाचं जेवण हे आपण एक आनंदात त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी बनवलं जातं. तर मंडळी, आपण पितृपक्षात खूप चांगलं चांगलं पंचपक्वान्न बनवून आपल्या पितृंना देऊन त्यांना तृप्त करत असतो. पण सांगण्याचा अर्थ असा आहे की आपण आपले आई वडील, सासू सासरे जिवंत असताना केलेली खरी सेवा आहे. तर मंडळी, आपण पितृपक्षामध्ये चांगले चांगले पक्वान्न बनवून आपल्या पितृंना तृप्त करत असतो. केलंच पाहिजे. आणि त्यापेक्षाही आपले पितृ जिवंत असताना, म्हणजे आपले आई वडील, सासू सासरे आणि आपली आजी आजोबा जिवंत असताना जी आपण त्यांची सेवा करतो ती खरी सेवा आहे आणि त्याचं पुण्य आपल्याला लाभतं. पण ते गेल्यावर त्यांच्यासाठी पंचपक्वान्न बनवतो, पण ते स्वतः काही खात नाही. सो ते जिवंत असताना आपण त्यांच्यासाठी काही ना काही केलं पाहिजे, त्यांना आनंद दिला पाहिजे आणि वृद्धावस्थेत त्यांची सेवा केली पाहिजे. तर चला, पितृपक्ष आता 15 दिवस आपले म्हाळ चालू असणार आणि गावी म्हाळामध्ये खूप छान वाटतं, कारण गावातले सगळेच घरी येतात जेवायला. तर इथे मुंबईसारख्या ठिकाणी आपण थोडक्यात आटपतो. तर मंडळी, आता दुपारचे 12:30 वाजले आहेत आणि आता मी काय जेवण बनवलं आहे तुम्हाला दाखवते. तर इथे मी हरभऱ्याची दाटसर आमटी बनवली आहे, हे वरण बनवलं आहे आणि इथे आता दोडग्याची भाजी बनवली आहे आणि हे अळू आहे गावावरून दिलेलं. छान वाटाणे घालून शिजवून भाजी बनवली आहे. तर इथे बघा, कोबीची डाळ घालून भाजी बनवली आहे. तर एवढे सर्व भाज्या मी फोडणीला पटापट घालून शिजवून घेतल्या आणि आता थोडेफार पदार्थ शिल्लक आहे ते आता पुढे बनवणार आहे. आणि इथे बघा, आता मी कुकर लावला आहे. तर इथे आता मी वरी आणि तांदूळ मिक्स करून खीर बनवत आहे आणि याच्यामध्ये आता मी मिल्क मेडचा यूज करत आहे. तर हळूहळू आपल्याला मिल्क मेड पूर्ण थोडं थोडं करून घालायचं आहे आपल्या टेस्टनुसार आणि नंतर दूध पण घालायचं आहे आणि साखरेचा कमी यूज करायचा आहे आणि आपल्याला जे आवडतात ते ड्रायफ्रूट्स घालायचे आहे. चला, तर इथे आपली खीर बनते.
तर आपली खीर इथे बनते, तोपर्यंत आपण इथे साईडला तेल गरम करत ठेवलं आहे. आता आपण पुऱ्या बनवणार आहोत. तर हे बघा, इथे भेंडी फ्राय पण करून ठेवली आहे. तर ह्या सर्व पुऱ्या आता पुरी मेकरमध्ये बनवून घेतल्या आहेत. चला, तर इथे आपलं तेल गरम झालं आहे. ह्या पुऱ्या आता एक एक करून आपण तेलात सोडूया आणि गरम गरम पुऱ्या खायला मजा येते. चला तर. तर आपल्या पुऱ्या होत आल्या आहेत, थोड्या शिल्लक आहेत. तर इथे मी मिरची भजी आणि बटाट्याची कापं बनवत आहे पानावर घालण्यासाठी. तर ते आता बनवून घेते, मग पुऱ्या भाजते. अन्वी, पाणी पाहिजे. चला अन्वी, बस बस, भूक लागली अन्वीला ना. चला, जेवणार ना.
मी तू हात जोड, देव बाप्पा कर. हा गुड गर्ल. हा बोल, हा बोल. साईडने जो तांदूळ आहे एक पान वर टाकतो. दादा नाही, दादा व्हायचं असलो असतो तो बसलो असतो. हो. येते घ्यायला तुला, देऊ मी. तो हात पुढे करा, तो हात पुढे करा आणि घ्या. गुड गुड गुड. अरे वा. अन्वी बाय. जेवलीस ना माळाचा? जेवलो, पोट भरलं. चला मग बाय अन्वी, टाटा. तर म्हणजे आजचा माळाचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा.